भगती तुम्हारी शान भरी निवडिता ममजी मज लागली सवे ठाईचे नवे नभोगडी आणि कबोलाविती फार बहु थोर नावडती तुमची मज लागली सई ठाईची नवे नवगडी भाविक त्यांची आवडी मोठी तुका मने मिठी घाली जिवे तुमची मज लागली सवी ठाईची नवे नवगडी विठ्ठला काकुलती तो हरी हरी काकुलती तो हरी क्षण भरी निवडिता क्षण भरी निवडिता तुमची मज लागली से तुमची मज लागली सर्वजन्म सर्वजम सामग्रीलांबुताभम जगन्महितपानि मंडलम मंडलम तरुण तुलसी माला कंजरम कंजनेत्रम सते धवलासं विठ्ठलं चिन्तयामि एके वचन
ऐके वचन कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण साविधवळी आत्मरूप गणेश केल्या स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरुचे श्री गुरु ते नमस्कारोनी आता माझी वाणी तुझे वरणे
माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा कापुलती तो हरी क्षणभरी निवडिता मध्ये मद लागली सवे ठाईची नवीन भोगडी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी अखिल कोटी ब्रह्मांड नायक प्रभूच्या चरणारविंद सेवा समर्पण करण्याकरता निवडलेला हा अभंग काला या प्रकरणातील असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भक्ती साधना कशी श्रेष्ठ साधना आहे, भक्तीमध्ये काय शक्ती आहे त्या शक्तीचं दर्शन करणारी एक वृंदावनातली लीलेच्या माध्यमातून ही गोष्ट स्पष्ट करतात. विठाला परिहार चालू असलेला सुंदर असा विठोबा अखिल कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा यांचे असं परंपरेने सांगितलं जातात की पालखीची ती मानकरी ज्ञानोबारायांची पालखी त्यांच्या खांद्यावर अशा एका महान भाग्यवान साधूच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा उत्सव चालू आहे. आज त्याची सांगत आहे. आपण सगळेजण भाग्यवान आहेत की आपल्यालाही अशा एका महात्म्याचा उत्सव साजरा करता येतो. महात्म्याचा उत्सव स्वतः भगवान परमात्मा साजरा करतो. तो गावाने गाजे वैकुंठी सोहळा आया ही भूमंडळा माझी भगवान परमात्मा स्वतः वैकुंठामध्ये अशा भक्ताचे सोहळे साजरे करतात. असे भगवत भक्त कुठेही जन्माला येत नाहीत. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते अशा पवित्र कुलामध्ये पवित्र भूमीमध्ये ज्यांचा हा उत्सव चालू आहे त्या निमित्तानं आजची कीर्तन सेवा आज काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनाला ठराविक मर्यादा आहे. तेवढ्या मर्यादेमध्ये त्याची सेवा संपन्न आपल्याला करायची. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून भक्तीमध्ये काय शक्ती आहे त्या शक्तीचं दर्शन प्रात्यक्षिक एका गोकुळातल्या लीलेच्या माध्यमातून करतात. विठ्ठल आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आता फार मी कोणाचे नाव घेण्याच्या भानगडीत पडत नाही. सगळ्या एकदा परमार्थ प्रेमीच्या चरणावर नतमस्तक होतो आणि अगदी संकल्पित वेळेमध्ये चिंतन सेवा समावेश करण्याचे प्रयत्न. काय भक्तीमध्ये ताकद, भक्तीमध्ये ही ताकद आहे की भक्ती करणारा बघितला रे बघितला ज्याने ब्रह्मांड निर्माण केलेला आहे त्याला वेड करण्याची ताकद भक्ती. वेडा जा वेडा झाला वेडा झाला
उदाहरण नको का? आणि ते उदाहरण देण्याकरता जगद्गुरु तुकोबाराज गोकुळातला दाखला देतात. भक्तीमध्ये काय ताकद आहे आपल्याला सगळ्यांना माहिती. वृंदावनामध्ये भगवान गोकुळात प्रगट झाले. प्रगट झाल्याबरोबर महाराज गोकुळात दिवाळी झाली. दिवाळी साजरी झाली. कशी झाली? गुढी तोरण करते कथा करते गाणे बाळकृष्ण नंदा घरी. गुढी तोरण करते कथा करते गाणे बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण संसारात सुद्धा असंच आहे. देव जोपर्यंत तोपर्यंत दिवाळी. देव गेला की शिमगा. दिवाळीच्या सापेक्ष आपल्याकडे कोणतं सण आहे? शिमगा. ज्याच्या जीवनात देव नाही ना त्याला शिमग्याशिवाय दुसरा पर्याय. ते कायम रडतच असतो. कायम हसायचं असेल तर मग देवाच्या सानिध्यात. देवाच्या सानिध्यात त्यांच्या जीवनात दिवाळी. भगवान गोकुळात प्रगट झाले. मग काय भगवान गोकुळात प्रगट झाल्याबरोबर त्याच्या आधीच घरोघरी झाला लक्ष्मणचा दैन्य आणि दारिद्र्य बघायला सुद्धा राहिलो नाही. त्यामुळं घरोघरी आनंद नुसता आनंद. भगवंताने त्याच्यात काही लीला अशा केल्या. पहिली एक भगवंताने अशी लीला केली. त्याला पाहिलो की दुसरं काहीच आठवत नव्हतं. नुसतं कृष्णालाच पाहत बसायचे. एक जवळ मला वाटतं याची जवळ सासू सासऱ्याच नाही मर्यादा. विसरला कामधंदा. कोणी सुना कोणी नंदा. वृत्त वेदने परमा नंदा नंदा विसरल्या कामधंदा. सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोणी सुना कोण जावा त्या नंदा. वृत्ती वेदली परमानंद. किंवा उतावीळ झाल्या महाराजांनी. होता वेळ झाला डोळणी विनू नादा पडीला खाली.
भवते पाहते अवलोकनी नयनी न दिसे शारद भगवान गोकुळात प्रगट झाले सगळ्या गोपिकीचं छातलं एकही काम नीट करता येणार महाराज वर्णन करतात चिरे चोळी त्या धुता विसरती ऊर्ध्व लक्ष लागले कृष्ण मूर्ती कोणाला ठेवे कोण पुळयाती झालं सगळं तटस्थ नेत्र पाती आयशा गोपिका त्या कामातुरा नारी आयशा गोपिका त्या कामातुरा नारी चिरे चोळी त्या धुता विसर ती दात तोंडात बोटी तीच उसरली दंत धावनाचा मुखा माझे हात माझ्या जरी एकदा अंगात आलं ना वाद्य माझा विनायक जलमात करी श्रवण श्री कृष्ण गेन वेणू गीत स्वामी तुकयाचा पुरवी मनोरथ आईच्या गोपिका त्या कामातुरा नारी आईच्या गोपिका त्या कामातुरा नारी भगवंताने गोकुळात प्रगट झाल्याबरोबर पहिली एक लीला केली की सगळ्यांचं चित्त आपल्याकडे त्यामुळं येत आग काग तू दुसती दुसरी सांगितले का मनाला घेऊ दिले ते विसरस नेम काय बैसला हारी चित्ती वो सरसर परता झालीस आता गोपिकेचं चित्त कृष्णाने वेधून घेतलं आणि त्याच्यामुळे काहीच त्यांना सुचलं एक तर सकाळ सकाळ उन्हाळ्याचे दिवस होते लोणचं केलं भरणीत भरलं आणि सासूने सांगितलं सुनबाई ही भरणी तेवढी शिंक्यावर ठेवा शिंक्यावर ठेवायला गेली शिंक्यापाशी गेल्यावर विसरूनच गेली तिने बरणी शिंकर ठेवायचे सोडून दिलं हरणी शिंकर ठेवली बरणी काकात घेतली फिरायला लागली सासूबाई म्हणले अगं झालंय काय तुला नेनो काय बैसला हरी चित्ती हो कोणी तुझ्या मनात बसलाय की जे तुला असं सगळे विसंगत करत अशा गोकुळातल्या जेव्हा विसंगत व्हायला लागल्या तेव्हा गोकुळातल्या काही स्त्रिया यशोदेकडे आल्या आणि यशोदेला सांगितलं यशोदे एक सांग यशोदे थोडं सूर दे मला कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे राहावे सगळ्यांनी तक्रार करायचं म्हणून तसं तर जास्त आवाज झाला विठाला
निमित्त फक्त भगवंताला, मिस पानियाची गोविंदाची चट, मिस पानियाची गोविंदाची चट, भरीला उडून डोनी रिता करी. घरातलं सगळं पाणी जरी भरलेलं असलं तरी मोरीत टाकून द्यायच्या आणि सुनबाई म्हणायच्या सासूबाई घरातलं पाणी संपलंय म्हणजे म्हणायचं जा की आणायला. एवढंच निमित्त पाहिजे लगेच. मिस पानियाची गोविंदाची चट, चाली झड झडा ओसंडोनी वाट, चालायला वेला डोका डोकी जाते, चालायला वेला डोका डोकी जाते, चालायला वेला चालायला वेला. त्यामुळे गोकुळातल्या स्त्रियांना काही काम सुचवलं काहीच करा. त्यामुळे सगळ्या जणी एके दिवशी यशोदेकडे तक्रार निमित्त केलं आणि गेल्या सगळ्यांनी सांगायला यशोदे खरं सांगू, एक तर तुझ्या तरी पोराला आवड नाही तर आम्ही तरी आमचे बंदोबस्त करतो. यशोदेने ऐकलं एवढे जण गाव सोडून जाणार असेल तर आपल्या लेकराचा बंदोबस्त केलेला बरं. आणि म्हणून यशोदेने काय केलं, कृष्णाला बोलून घेतलं, सांगितलं कृष्णा मी तुझ्या पाया पडते, आता तू खोड्या बंद कर. तिने विनंती केली, खोड्या नको करू तू, खोड्या नको करू तू, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू तू, खोड्या नको करू तू, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. तक्रार सांगितलं, घरातल्या बापाचाही स्वभाव समजून सांगितला की रागीट तुझा पिता नंद मारतयाचा खाऊ नको, कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या फोडू नको, कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. असं म्हणणार यशोदेने सांगितलं. कृष्णाला फोन आला, कृष्णाने सांगितलं आई मी आता कुठं जातो पण काहीतरी काम सांग ना.
यशोदेने सांगितलं तुझ्यासाठी एक स्पेशल काम ठेवलेलं आहे, त्या कामासाठीच तू आलेला आहे. काय करायचं? गायी वासर घेऊन तू वृंदावनामध्ये जायचं. भगवंत वाटच पाहत होता. आता गोकुळातलं बऱ्यापैकी काम झालं होतं, त्यामुळं भगवान वाट बघत होते. त्यात यशोदेने सांगितलं, यशोदेने कृष्णाला नटवलं आणि यशोदेने असं नटवलं महाराज, असं सुंदर सजवलं. भगवान जाणारे, कारण गोकुळातल्या स्त्रिया कृष्णाला कृष्ण मानत नव्हत्या, आपला प्राण मानत होत्या. जीवेची जीवा प्रेम भावाची भाव, तुझा वाचून केशवा नावडे हो, अनुसर जीवे अनुसरली अजून कण. कृष्ण प्राण मानत होते ना, आता प्राण जाणार. 12 तास आपल्याला कृष्ण वाचून वियोग राहाव सहन करावा लागणार आहे. आणि म्हणून ज्या अधिक प्रेम करत होत्या, भगवान ज्या रस्त्याने जाणार होते त्या रस्त्याने पुढे जाऊन उभा राहिले. सगळं गाव कृष्णाला वाट लावण्याकरता आलेले. गोधने गोधने चारा वया तुषारंग मार्गी भेटली राधिका गवळणी. कृष्णदान मागे गिरिहासनोरी तवती देखली यशोदा जननी. गोधने तारावया तुषारंग सोडलेल्या गायी चरून तृप्त झालेले. एक काल बघा, इंग्रज येऊन गेले, इस्लाम येऊन गेले या भारतावर, पण दोघांनीही गायीचं अस्तित्व मानून गावाच्या शेजारी गायरान, आठवत असेल हा शब्द मराठवाड्यातला गायरान. गायरान प्रत्येक गावाला हे असायचं. पण इंग्रजाचं धाडस झालं नाही गायीचं शेत आपण घ्यावं, इस्लामाचं धाडस झालं नाही गायीचं शेत आपण घ्यावं. ते धाडस फक्त आत्ताच्या सरकारने केलं आणि सगळं गायरान लोकांना वाटून दिलं. गायीला आता गायरान राहिले. गायी तृप्त झालेल्या, खूप चारा होता. गायी तृप्त झाल्यात. कळंबाच्या झाडाखाली गायी येऊन बसल्यात आणि गोपाळाचे चेहरे बघितलं तर सेम तुमच्यासारखी झाली होती. म्हणजे काय, नाश्ता नाही,
जेवण बी कीर्तन झाल्याशिवाय त्यामुळे असे चेहरे आकसून गेले. कृष्णाने गोपाळाकडे बघितलं. अरे रे 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 रे, गायीची व्यवस्था झाली पण पोरायच्या पोटाची व्यवस्था काय? साईटला बघितलं कुठं धाबा बी नाही. एखादा हॉटेल बघा, हॉटेल मधून काहीतरी आणून पोराला खाऊ घाला तर ते नाही. जंगलात कुठलं, वृंदावनामध्ये कुठलं हॉटेल ते काय आजचं वृंदावन. त्यामुळे काहीच सोय नाही. काय करावं? कृष्णाने सगळ्या गोपाळांना बोलवून सांगितलं, बघ प्रामाणिकपणाने मी जरी अध्यक्ष असलो तरी अध्यक्ष पदाला कमी पडलो ही मान्य करतोय. तुमची व्यवस्था ही करायलाच पाहिजे होतं. जसं गाईची व्यवस्था केली तशी तुमची व्यवस्था करायला पाहिजे होती, पण चूक झाली. आज मात्र नाही, उद्या मात्र ही चूक दुरुस्त करू. आणि भगवंतानी आळंदी पॅटर्न वापरायचा ठरला. आळंदी पॅटर्न माहिती का? आळंदी पॅटर्न म्हणजे आळंदी जर 10 मुलं आली एकत्र तर त्या 10 मुलाला एकत्र ग्रुप केला जातो. त्या 10 जणांचे नंबर लावले जातात. त्याच्यात रोज एक जणांनी जायचं, सगळ्या गावातल्या भाकरी गोळा करायच्या, भाजी गोळा करायचं आणि त्या 10 जणांना म्हणजे 9 जणांना वाटून म्हणजे 10 जणांचा एक दिवसाला नंबर लागायचा. असा आळंदी पॅटर्न मधुकिरी पॅटर्न. मग भगवंताला जायला आपण काही ड्युटीला येत नाही त्यामुळे आपल्याला लगेच डबा बांधून. मला डबा येत नाही असं नाही, पण काय जाणार सांभाळायला डबा येतोय. ड्युटीला जाणार असलं, महिन्याला पेमेंट आणून देणार असलं त्याला डबा असतो. याला शिळी भाकरी. हा आणि मग त्याने सांगितलं एक काम करू, म्हणजे आपल्याला सकाळी गाई लवकर घेऊन यावं लागतं. मग आपल्यातल्या 10 जणांपैकी 1 जणांनी मागे राहायचं. त्यांनी सगळ्याच्या भाकरी शिदोऱ्या गोळा करायच्या, न्याऱ्या गोळा करायच्या आणि सगळ्या घेऊन यायच्या. इकडे तोपर्यंत गाई तृप्त होत्या, त्याच्या गाई आपण घेऊन जाऊ आणि तो बरोबर भाकरी घेऊन आला की आपण जेवू. कार्यक्रम जमला. बरेच दिवस झाले. एक दिवशी कृष्णावर पाळी आली. याला नव्हती सवय. सगळ्या गोष्टीची काय लागते माणसाला? सवय लागते. ज्याला सवय नाही ना त्याची बायको माहेराला जावा. अरे रे रे, त्याच्यासारखे हाल कोणाचे. त्याला 8 रुपयाने सापडत नाही. सकाळी 2 तास ते 8 रुपयानेच हुडकीत. म्हणून भाऊ माझी विनंती, सगळे गावाला गेले तरी चालते. त्याला जी सवय नसते ना ती त्याला फार जड. आता कृष्णाला कधी सवय नाही राजाचा फरक आणि सगळं एवढ्या मोठं भाकरीचं गुठुड. म्हणजे महाराजांना माहिती एवढं भाकरीचं गुठुड रोपड्यावरनं आठवत असेल ना ती किटली हातात. ते आमचा फोटो काढण्यासारखाच असतो. तुम्हाला आता उगा दिसायला लागले काय 5 आठवडा दिवस काढले ना चिरबर. ते भाकरीचं गटोड ते जर सकाळी जर दुपारा जर आता ऊन पडायला लागलं आणि जर भाजी जर इटली तर संध्याकाळी महाराज तीच विटलेली भाजी संध्याकाळी खावा लागत. कल्पना करायची आपण जणू लिंबू टाकले आणि लिंबू टाकल्यावर कशी लागते भाजी? आंबट लागते. तसंच समजायची इटलेली भाजी तशीच खाल्लेली मला. आज लोकांना दिसतंय हे जे दिसतंय ना मला लय भाग्यवाने ती पोरं, लय भाग्यवाने. काय दिवस होते राम महाराजाला माहिती. संध्याकाळी त्यातली त्यात परत सुतक पडावं मग तो वाटच लागत. सुतक पडलं की वाटच बघा आमची. 8-10 दिवस तुम्हाला सांगतो भाकरी तर भाजी नाही, भाजी तर भाकरी नाही. काय दिवस होते. भगवंताने तो आनंदी पॅटर्न वापरला. सगळ्याच्या भाकरीवर कृष्ण एक दिवशी पाळी आली. महाराज गेलो सगळ्या गावातल्या भाकरी गोळा गेलं. राजाचा पोरगा काय माहित नाही त्याच्यातच घामाघूम झालं. घामाघूम झालं कसं तरी त्या झाडाखाली थोडा वेळ बसलो तसाच होतो. पोर इकडं वाट बघते आता येईल मग येईल आता येईल मग. कुठलं भूक लागली पोटात आग पडली कृष्ण येणार. तेवढ्यात एक दिवशी काय झालं तर नेमकं कृष्णाच्या आदल्या दिवशी म्हणजे याच्या पाळीच्या आदल्या दिवशी पेंद्याचा वाटा बी कृष्णाने खाऊन टाकला होता. त्यामुळं पेंद्याचा आधीच राग कृष्णावर होता.
आणि तेवढ्यात हा उशीर झाला येईना, शेवटी वैतागले आणि सगळ्यांनी सांगितलं की आला ना आता तुम्हाला सांगतो याला नीट बोलायचं नाही. सगळेच भुकीने तर पडले होते त्यामुळे सगळ्याचं मत लगेच एक झालं. कृष्ण तिकडनं आला, आल्या बरोबर उशीर झाला, सगळे पोराचे तोंड बाहेर झाले, आग पडली होती पोटात, काही नाश्ता नाही. आल्याबरोबर मला त्या सगळ्याच पोरांनी सांगितलं कृष्ण पहिलं तू ती भाकरी बिकरी बाजूला ठेव, पहिल्या तुझ्या गाई बाजूला निवड. ताकीदच केली, मी वडे फुली गोदाने आले की लगेच त्याला बेठी घालायचं, काय जवळ गेलं गोड बोलायला तर नाही. याच्या विरोधात अशी एक गॅंग तयार झाली होती. अगदी निवडू कृष्णाने सांगितलं का रे निवडू गाई, का निवडू? एक कारण नाही, अनेक कारण आहेत. लहान पोराची भांडणं तुम्ही लांबून बघायची, जवळ नाही जायचं, लांबून बघायची, लय मजा असण्याच्या भांडणात फक्त तट असतं म्हणा. तेव्हा म्हणे का काल रे काय मला गोड बोलला, मला गोड गोड बोलला आणि मला इकडं लावलं गाईची वळती हाणायला. आणि तेव्हा माझा डबा काय झाला, काय झाला मला काय नव्हतं. कोण होतं मला दुसरं, तुझ्याशिवाय दुसरं कोण होतं? अरे काय होतं रे मला तुझ्या डब्यात? तेव्हा मला काय होतं सांग. तुझ्यामुळं काल उपाशी मिळलो मला, सगळ्याची सगळा डबा तू खाऊन टाकला आणि मला झोपला. दुसरं एक म्हणला होय खरे खरे ए कृष्ण बाजूला काढ. ते म्हणला तुझा काय आवाज वाढायचं कारण? तो म्हणला म्हणजे अरे तू एकटाची असं नाही, तुझा बाप तसलाच आहे. तो म्हणला माझ्या बापाचं, माझ्या बापाने काय केलं? तुझ्या बापाने काय केलं सांगू? तुझा बैल चुकला सांगू गेला तुझ्या घरा, पाठी लागला तुझा म्हातारा. कानोबा कानोबा विरोधात किती पुरावे सापडले? दोन. एक जण म्हणलंय हे असलंय असं नाही, याचा बाप असलाय असं नाही, याची आई सुद्धा
म्हणजे याचं सगळं खानदान काढायचं ठरवलं. याच्या आईनं काय केलं, याच्या आईनं काय केलं सांगू? काल याची आई माझ्या मागं शिव्या लागली, शिव्या देत पळत काना बाबू ढाळ तुझ्या गाई सापडला, त्याच्या बापाचा पुरावा सापडला, त्यांच्या आईचा पुरावा सापडला. म्हणजे एकच खराब आहे नाही, अख्खं खानदान खराब आहे. सगळे पुरावे कृष्णाच्या विरोधात. अगदी पुराव्यानिशी कृष्णाला दिल्यानंतर कृष्णाच्या लक्षात आलं बहुतेक सगळंच गाव आता विरोधात गेलं. मग शहाण्या माणसाने सावध व्हावं. चार ती एवढे विरोधात आणि पुरावे घेऊन तयार झाले. मग आपण शहाण्या माणसांनी कॉम्प्रोमाइज करून कृष्णाच्या लक्षात आलं आता जर आपण यांच्या विरोधात राहिलो तर हे आपल्याला बाजूला काढल्याशिवाय. आणि काही नाते असे आहेत मला या जगात, काही नाते असे आहेत ते केवळ एकमेकावर अवलंबून. मी तुम्हाला असं विचारतो, संसारात नवरा श्रेष्ठ आहे का बायको श्रेष्ठ? हो जिजा का? जिजापासून सुरुवात करू म्हणजे शिजलंच काय म्हणणं जिजा तुमचं म्हणणं? संसारात बायको श्रेष्ठ आहे का नवरा? हा हा एवढं घाबरता तुम्ही? आधीच पाठीमध्ये उठतात. त्यांनी सांगितलं बायको श्रेष्ठ. माझं तुम्हाला विचारायचं बायको कोणामुळे श्रेष्ठ? मग बायको कसं काय म्हणतो? काही नाते असे की शोभविले येर येरा आणि गावे तुझे ना एक लक्ष. आणि आमची शोभा देवामुळे, देवाची शोभा सुद्धा कुणामुळे? आषाढी वारीला जर कोणीच नाही आलं तर कुणाचाही ठर. काही नाते असे असते. देवभक्ताचं नातं सुद्धा असंच आहे. वा वा हा घे आशीर्वाद नानामुच्या भाग्याने. तपोबारांचे वचन आहे, देवा आमच्या भाग्यानं तो खुशाल नाम तुला कवा तरी येईल. दया की ये आपलंच हे जरी आज तू नाही मान्य केलं ना कधीतरी मान्य करा. मी कशाला सांगितलं की काही नाते असे एकमेकावर अवलंबून. त्यात कोणी श्रेष्ठ? हे मूर्ख लोक आहेत की जे संसारात स्वतःला श्रेष्ठ समजून घेतात आणि दुसऱ्याला कनिष्ठ समजतात. हे शहाणपणाचं लक्षण आहे. अरे पत्नी तेवढाच अधिकारी जेवढा पतीचा अधिकारी, आणि पतीचा जेवढाच अधिकारी तेवढाच पत्नी. यात कुणी श्रेष्ठ? तसंच आहे देव आणि भक्ताचं सुद्धा. वा वा वा. आणि तेवढंच मृदंगाचार्य हे विसरता कामा नये. श्रोते म्हणून वक्त्याला किंमत आहे. श्रोतेच नसेल तर वक्ता नाही, वक्ता होईल. कृष्णाच्या लक्षात आलं की आता आपलं सगळं देवपणा या गोपाळांच्या हातात आहे. आता जर या गोपाळाने आपल्याला बाजूला काढलं तर देवपणा बाजूला नाही. आणि मग देवाच्या लक्षात आलं आपण काहीही करून यांच्यापासून दूर व्हायचं नाही. जेव्हा गोपाळ सगळे कृष्णाला बाजूला ढकलतात तेव्हा जगाचा मालक
भक्तीमध्ये काय शक्ती आहे महाराज. हे भक्त करणारी जेव्हा भक्ता देवाला बाजूला काढतात तेव्हा जगाचा मालक त्यांच्या समोर हात जोडतो, नतमस्तक होतो, कान धरून उठबाशा करतो, पण पाया पडून सांगतो मला बाजूला काढू. कोण म्हणताय? जगाचा मालक आहे. क्षणभरी निवडिता क्षणभर तुला बाजूला काढतो, तेवढाही विरह देवाला सहन होत नाही. ते सांगितलं का बाबा आम्हाला तू नाही लागत. त्याने सांगितलं जरी तुम्हाला मी लागत नसो तर पण मला तुम्ही लागतात. का लागतात मला आम्ही तुम्हाला? याचं उत्तर दुसऱ्या चरणात. तुमची माझ लागली जसे गर्दी तसे दर्दी बी. एका चालीचे जेव्हा 2 चाली करावं लागतात आणि परत पहिल्या चाली द्यावं लागतं. त्याच्याकरता तुका म्हणे तेथे पाहिजे. गोपाळांना विचारलं वगैरे का म्हणे तुम्ही माझ्या गोपाळा सांगितलं आम्हाला नाही लागत. ते म्हणे तुला जरी तुम्हाला लागत नसतो तरी मला सवय लागली ना, आणि सवय लागली की माणसाला जमत. एक माणसाला विनंती केली, मला इतका सुंदर गायक होता, इतका सुंदर, पण तंबाखू खाल्ल्याशिवाय भजनच म्हणत. वाईट काय वाटत, एवढं देवाचं गोड नाव तोंडात येत, त्याच तोंडात अशी चघळलेली तंबाखू, त्याच्यातच ती देवाचं नाव, त्याचं कस तरी वाटत. त्याला विनंती केली, बाबा किमान भजन म्हणताना तरी तू तंबाखू खाऊ. तो म्हणे महाराज तंबाखू खाल्ली नाही ना माझा सूरच लागत नाही. आता तंबाखूचा सूर लागायचा काय संबंध? पण सवय लागली की माणसाला काय, एक तर गिरायक म्हणलं महाराज तंबाखू नाही खाल्ली ना संडासच होत नाही. ही काय काय उत्तर आहे? सवय. त्याचं उत्तर काय? सवय. नाही मी नाही म्हणणार.
अशी सवय लागली हे असले ना बस आम्ही सगळे विसरतो आम्हाला कोण लागली सवय लागली त्याला काय करतो जरी आमचे भांडण झाले तरी पण मेळ बसत तुमचं आमचं पटान आणि तुमच्याशिवाय कथा हे कशामुळं सवयीमुळं सवय ज्याची लागली ना मला घरात कधी सोडलं पाहिजे ना मग साबी न्यायला तयार सवय त्याने सांगितलंय गीतेत तर लय मोठी वाक्य बोललं का पिता हा मशी जगतो माता धाता पिता हा वेद्य पवित्र ओंकार रूप सांगितलं या जगाचा माता आणि पिता मी मग आम्ही म्हणतोय तू नाही लागत तू जा तरी तू आमच्यात का शिरतो त्याचं उत्तर तिसऱ्या चरणात आणि का मला येते भार तिसऱ्या चरणात उत्तर दिले की अरे म्हणजे मी म्हणलोय ते खोटे नाही पिता हाच मत्स्य जगातो माता धाता पिता मी या जगाचा पिता आहे माता आहे हे खरंच आहे याचा अर्थ तुमच्या मागे लागलो म्हणजे मला कुणी बोलवत नाही असं समजू नका आणि का बोलावी ती फार बोलावी ती बहु बोलावी ती पण मला ती आवडत खरं सांगा गोचिडाला गाय आवडते का गायला गोचिड आवडतो काय गोचिडाला गाय आवडते गायला गोचिड आवडत तस मी जगाला आवडते सगळे मला बोलवतात पण मी कोणाकडे जात तरी पण गोपाळाचे चेहरे बघितले तसेच होते राग लय मिले होते उपाशी हो त्याच्यामुळे राग आला होता पोरांच्या सर्व सरळ चेहऱ्यावर हे होता की याने किती वेळ नाटक करू द्या याला आता खेळात घ्यायचं याच्या गाई आपल्या गाईत मिसळून द्यायच्या शेवटी कृष्णानं ठरवलं याने जर आपल्याला ढकलून बाजूला काढलं तर आपल्याला हायकोर्ट याला कुणीच नाही याला नाही दुसरा जोड याला दुसरं सारखंच नाही मग कृष्णाने काय केलं माहिती शेवट होती
नाही 15 मिनिटं घेते चालेल ना सगळ्याची वेळ झाला म्हणून सांगतो काच काल्याचं कीर्तन ऐका आणि काला म्हणजे नुसता आनंद भानुदास गीते गात प्रसाद देतो प्रसाद प्रसन्न भगवंताचा प्रसाद जेव्हा प्राप्त होतो तेव्हा चित्त प्रसन्न प्रसादी सर्व दुःखानां हानिर्शोक प्रसन्नता प्रसाद प्रसन्नता प्रसन्न जीवन जर व्हायचं असेल तर प्रभूचा प्रसादच मिळाला आपण जीवनात खात नाही का खरं सांगा रोज पावशेरचं जरी गरीब मानलं तर आयुष्यात किती खातो सांगा पण हे खाल्ल्यानं आपली भूक शांत होते का वाढती वाढत चाललेला आणि एवढा डबा पुरत नाही आपलं संसारातलं खाणं असं आहे एक जणाला लई भूक लागली म्हणून त्याने काय सांगितलं बायकोला अगं मला लवकर दे ते म्हणजे लवकर काय काहीच नाही ते म्हणजे जे असेल ते दे उरलेलं होतं एका डब्यावर खा सोडा शॉर्टकट मध्ये खा त्याचा अर्थ काय खाता सोडा याला वाटलं बायकोने बरं झालं आपल्या डब्यात लिहून गेलं गप्पा 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 2-4 वंजळी तो खाता सोडा खाऊन घातलं त्याचं पोट भरलं आहे ना खाता सोडा खाल्ल्यावर पोट नाही भरत पोटातलं सगळं बाहेर निघतं संसारात सगळं असंच दुर्दैव आहे हे लक्षात येत नाही आणि हे लक्षात येण्याकरता कीर्तनाला यावं लागतं किंवा परमार्थ करावं आज काल्याचं कीर्तन भगवान आपल्याला प्रसाद देणारे पण त्याच्याकरता वारकरी संप्रदायात काही नियम सांगून ठेवले त्यातला प्रसाद मिळवण्यासाठी भगवंताच्या चरित्राचा उच्चार करायचा चरित्र ते उच्चारावे केले देवी पण कोणतं चरित्राचा उच्चार करायचा चालू झाला भगवंताने काही लीला केल्या त्या लीलेचं काही रांगत असताना केलेल्या लीला आहेत काही गोधने चालत असताना काही एदशी चरित्र केले रांगता गोधने राखीचं रांगत असताना काय चरित्र केलं बरं
व्यासाने काही लिहिला केलं भगवंताच्या रांगण्याचं सुद्धा इतकं गोड वर्णन केलंय तळवे तळहात तळहात टेकीन तुका मने वृद्ध होती तर धरिता ही परी भरपूर प्रयत्न केले दाबायचे पण सहजच व्हायला त्याच्यामुळे काय गोड वर्णन केलंय महाराज भगवंताच्या रांगण्याचं सुद्धा तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याला रंगत रंगली रंगनाथ मला वाटतं आता शोर लागलाय आमचा भगवंताने रांगायच्या लीला चालू केल्या महाराज रांगत असताना सुद्धा तळवे तळ हात टेकीत रंगणी रंगनाथ कृष्णाच्या मागे येणे
शिकले. भगवंताने रांगत असताना काही केला गेलं, थोडे साईडला गेले. मोठे झाले होते, बघितलं, गोपाळांना घेतलं साईडला, खेळायचे निमित्त केलं. भगवंताने विचार केला, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, आवाज का दिली वागुली घोंगडी चांगली, षडगुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदर अशोभली रे. आणि आमची नवाठाई फाटून गेली ती तो आम्हाशी भगवंताने स्वगत सच्चिदानंद मिळवणी. त्याच्यात कसलाच दोष. क्रिया करायची म्हणल्यावर काहीतरी रजगुण पाहिजे ना. सत्वगुणी मनुष्य कधी क्रिया करत नसतो, क्रिया करणारा मनुष्य सत्वगुणी नसतो. भगवंताने विचार केला आपल्याला लीला करायची, आता आपली तर उपाधी सत्वगुणी, काय करायचं. मग पृथ्वीकडनं रजगुण मागून घ्यायचा ठरवलं. खेळत होते, खेळता खेळता कृष्ण बाजूला गेला, एक मातीचा खडा घेतला, तोंडात टाकला आणि बळीराम दादाने बघितलं. बळीराम दादा जो पडत गेला हायकोर्टात. कोण माहिती का हायकोर्ट? लाल लेकराचं हायकोर्ट कोण? आई. पळत आईकडे गेला, सांगितलं, आई कन्हैयाने मिठी खाई रे, खाई रे, खाई रे, खाई रे, कन्हैयाने आईला सगळं खपवतो. तुम्ही बघा, तुम्ही आईला फक्त पोराला नंतर मोठं झाल्या सांगा, तुझ्या पोरानं कोंबड्या खाल्ल्या, तुमच्या पोरानं चित्र, तेवढं वाईट वाटत नाही ते. आता मी नाही सांग, तुम्ही एक निरीक्षण करा. पण माझ्या लेकरांनी माती खाल्ली म्हणलं की आईचा तळपायाच्या यशोदेच्या अंगात संचार झाला. यशवीचा पदर कमराला खोसला, हातात काठी घेतली, पळत कृष्णाकडे गेले, सांगितलं, कृष्ण माती खातो. कृष्णाने आईकडे असं बघितलं. आईचं टेम्परेचर, बीपी लईच वाढला. तुला वाटलं जर आपण अशात उपचार नाही केले तर आई अटॅक वर जाईल. आणि लोक मला ना कृष्णाने हळद विचारलं, आई काय म्हणते, माती खालतो का? ते म्हणलं, आई एवढं दम देऊन मला तू विचारती माती खातो का, माती खातो काय? तू एवढा दम देऊन मला, तुझ्याकडे काय पुरावा आहे का मी माती खातो? ते मला बिगर पुराव्याचे बोलते. लगेच पुरावा नंबर कोर्ट बतस, कारण केस करताना दोन काय लागते त्याला पुरावे द्यावा लागते. लगेच कोर्टाने हात मारले, बळीराम दादा. बळीराम दादा लगेच आला. कोर्टाने विचारलं, का रे कृष्णाने माती खाल्ली? बळीराम दादा म्हणला, आई मी पाहिलं यांनी माती खाल्ली. कृष्ण लागला हसायला. हसल्यावर कोर्टाने विचारलं, का रे दाताड काढायला काय झालं? ते म्हणला, आई तुला काही कळत नाही. मला कळत नाही? काय कळत नाही? तुला माहित नाही कोर्टामध्ये घरातला पुरावा चालत नसतो. बळीराम दादा माझा सख्खा भाऊ येतो, साक्षीदार चालणार नाही. कोर्टाचं डोकंच बंद पडलं, कारण ते कायदेशीर बोलला ना. वकील कायदेशीर बोलल्यामुळे कोर्टाला सुद्धा गप ऐकून घ्यावं लागतं. बरं गप्पच झाली, पण यशोदा हुशार होती. कोर्ट एका साक्षीदार होते. पोरांनी बी रात्री मिटिंग घेतली होती, सांगितलं, कृष्णा तुझ्या घरचं काही खाऊ घालतो आम्हाला का आम्ही तुला उद्या खाऊ घालू? ते म्हणे, काय तू घरचं दही दूध आणून दे, नाही तर तुला आईकडून उद्या मारच खाऊ घालू. कृष्णाने सांगितलं. लगेच कोर्टाने दुसरा पुरावा बोलला, गोपाळ हजर. गोपाळ बी सगळेच वाटच बघून होते. जे माणूस कधी सापडत नाही ना, आशेच्या लय टपून असतात माणसं. कृष्णाच्या विरोधात सगळे पुरावे, जसे माग गाई निवडताना तयार झाले होते तसे सगळे परत आले. सांगितलं सगळ्यांनी. कृष्णाने माती खाल्ली म्हणल्यानंतर यशोदा कृष्णाने सांगितलं, आई तुला माहित नाही या गावातली इतकी थोडं पोरं येतं, या गावातली नाही बघा. हे सांगत होते. काय झालं?
काय मीटिंग घेतली आणि तिने दही दूध चोरुनी दे तुम्हाला मी धन्यवाद. कारण आज जोडी अशी लावली एखाद्या वासरा सगळं एखादा म्हातारा बैल लावल्यावर कसं होतं. तुमचंच खरं आहे ते. घेऊन फिरतोय मला महत्वाचा मुद्दा आहे की महाराजांनी सांगितलं मी त्यांना जर घेऊन येतो त्याचं कारण आहे मला आतमधनं ओव्याच आठवत ते आपली टिपणी संघ असली म्हणजे कुठं आड रानात पडायची पाळी येत नाही म्हणून ती टचिंग असते. कारण कितीतरी ओव्या मला पाहिजे असतात ते त्याच्याकडून येतात. हे तुमच्या साधू संतांचा आशीर्वाद आहे. पंढरपुरात तुम्हाला जाता जाता सांगतो आमचे जोडगावकर मंडळी तर आलेत बघा आवर्जून. आज कधी नुसतं पंढरपुरात जोडगावचं नाव सांगितलं की कोण आहे कुठले काही विचारलं जात नाही. त्यांना डायरेक्ट केवढी किती लोक आहेत त्या पद्धतीने त्यांना त्या पद्धतीचे आट्या जोडून क्वाड गादी दिली जाते. आता जोडगाव नाही तुमच्या गावातले जरी आले मस्त राम मानवाचं नाव सांगितलं तरी पंढरपुरात तुम्हाला क्वाड गादी साधे येताना हातरुमाल सुद्धा आणायचा नाही. तिथे टावेल सहित तुम्हाला नाही. हा एवढी जागा दिली देवानी. अर्ध गाव नाही अख्खं गाव येऊ द्या नाही सोय केली तर मला सांग. पंढरपुरात एवढी जागा असणारा पहिला वारकरी आम्ही लक्षात ठेवा. नवीन पिढी 2 एकर मध्ये महाराज धर्मशाळा 50-60 गायी आहेत आणि 200 पोरं आहेत. काहीच कमी नाही पडत आणि कुठंच जावं लागत नाही. लक्षात इथं आलं तरी हात जोडून सांगतो मला जर तुम्ही 1 रुपया मला जर दिला तर परत तुमच्या गावाला कधीच येणार नाही. तुम्हाला सांगतो माझ्यासाठी मला देवाच्या देईने दुसरं काही अपेक्षा नाही. फक्त हे जे घेतलेलं व्रत आहे सतीचं व्रत इतकं सामान्य सोपं नाही. ते भगवंताने कृपेने भगवंताच्या कृपेने शेवटाला जावं आणि पांडुरंगाकडे येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची सेवा आमच्या कुटुंबाला घडावी एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. यशोदेने तक्रार बघितल्या फैसला गेले दही दूध चोरून जे सर्वाला आईशी सांगितलं ते ना आई केली म्हणून हे रुसले. बर ठीक आहे. यशोदा म्हणजे ठीक आहे एवढंच आहे ना नक्की ना नक्की चोरी केली नाही ना तो
माती खाल्लेली ना नाही ना. कृष्णाचं धाडसच होत नव्हतं नाही म्हणायचं. का आरोपीचा चेहरा सांगत असतो ही आरोपी म्हणून. कृष्णाला वाटायचं नाही म्हणायचा पण आतून भीती तशीच होती. कोर्ट नाही हुशार, पुरावेच नष्ट केले आरोपीने म्हणून कोर्टाने काय केलं ठीक आहे तू जर माती खाल्ली नाही ना मग ज्याने कर नाही त्याला डर कसा उघड तोंड उघड बोललं की कृष्ण घाबरला. त्याला वाटलं आता सगळं पितळ उघड होतं. कारण माती असा एक पदार्थ आहे तुम्ही लहानपणी आठवत असेल की तासभर जरी खाल्लेली गेली तरी पण त्याची पुरावी जिभेवर काही शिल्लक राहत. कृष्णाला तोंड उघड म्हणलं की कृष्णाच्या लक्षात आलं पाहिजे आता हे सगळं आतापर्यंत सगळं झाकून ठेवलेलं उघड पडल्याशिवाय कृष्णाने आ केलं. पण कसं केलं मुख पसरवणी मुख पसरवणी आई गई आया नहीं खाने आता शिक्षवर लागल्यासारखा वाटायला लागला. पण आता वेळ तुमची समाप्त झाली. फक्त 2-3 मिनिटं घेतली चालेल ना. तुमचं नाव घ्यायची बाईला मुळात आवडच असते पण लोकांनी म्हणावं लागतं घे की नाव घे की नाव. तिला काही इच्छा नसते बाई तिला इच्छा असते पण लोकांनी म्हणावं लागतंय घे बघ ती तेवढ्या पुरते लाजल्यासारखं करते नको ग बाई मग म्हणायचं लोकांना घे घे मग जोर येतो. कृष्णाने अशा खोड्या केल्या. यशोदेच्या लक्षात आलं जसे खोड खरंच आहे आपलं पोरगे मग त्याचा बंदोबस्त करायचा म्हणून यशोदेने लगेच निर्णय घेतला की तू गावात राहूच नको. वृंदावनाला जायचं. वृंदावनामध्ये गाई वाचलं घेऊन वेळ होता गाई चरल्या. कृष्णाने सांगितलं आता आपण काय करू वेळ आहे ना खेळ खेळू. कारण शरीर सक्षम राहायचं असेल तर पहिला काय पाहिजे व्यायाम पाहिजे खेळ पाहिजे. पूर्वीचे महाराज 60-60 वर्षाचे म्हातारे पण महाराज पोळ्याच्या दिवशी कबड्डी खेळायचे. आता 6 वर्षाचं सुद्धा कबड्डीला तयार होत. काल बदलला आणि त्याच्यामुळे ते जन्माला येताना चष्मा लावून येतं असं बघत काय काही पूर्वी पण खेळ खेळ म्हणा. पूर्वीचे खेळ काय हा मामा पोर
यांच्या रूपानेच बहुतेक आता हजर. भवरा काय खेळ काय गिठी दांडू का असे खेळ खेळले आणि खांदी भार गोटी भूक काय खेळायची पप्पाने सांगितलं प्रश्न झाली आता वेळ म्हणते सगळे गोपाळ जवळ बोलवले कमळाच्या फुलासारखे गोपाळ बसवलेले तर गायी तृप्त झाल्या कळंबाच्या झाडाखाली बसलेले सगळे गोपाळ कृष्णाकडे पाहतात आणि आनंद घेत घेत भगवान आपल्या सगळ्या गोपाळांना तृप्त करण्याकरता काला वाटतात त्याचं वर्णन शुकाचार्य करतात. व्यक्ती जगशी वामे पान मसृण खाऊन तिष्ठांमध्ये जो प्रसूत हास्य स्वर्गे लोके कुंडली कमरदार Thank you.